चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग. कसं चाललंय? झाला का स्वयंपाक? आता श्रावण चालू होणार आहे, त्यामुळं मग मी म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढू आणि आपल्याला म्हणजे आता श्रावण चालू होत आहे तर नंतर आपल्याला नॉनव्हेज काहीच खाता येत नाही, अंडे खाता येत नाहीत, काहीच नाही. कोणी कोणी पाळतं, कोणी कोणी पाळत नाही, बट आम्ही सगळं पाळतो. त्यामुळे म्हटलं चला आता शेवटचा दिवस आहे, उद्या अमावस्या आहे, आज मस्तपैकी बेत करूया. तर केला गावरान चिकन केले, भाजी छान केली, एकदम सुंदर खावीशी वाटते अशी. तर तुम्ही केलं असेल, कारण आज आणि उद्या सगळ्यांच्या घरी आहेच, करतातच, कारण परत एक महिना कोण कोण खात नाही ना, त्यामुळं. तर म्हटलं चला व्हिडिओ काढावा, कारण आज मला काही रेसिपी टाकणं झालं नाही आणि वेळ पण नव्हता, त्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढा, त्या अर्थाने मग तेवढंच तुम्हाला पाहता येईल, मला भेटता येईल व्हिडिओच्या माध्यमातून. आणि सगळे खूप जण व्हिडिओ पाहतायत, माझे सबस्क्रायबर पण वाढलेत, खूप रिस्पॉन्स देत आहेत, तर त्यासाठी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. असाच रिस्पॉन्स द्या, व्हिडिओ बघत जा, शेवटपर्यंत बघा. चला मग तुम्हाला मी दाखवते आज मी काय काय जेवायला बनवले, प्लस आमच्या घरी देवीला निवेद पण केला. म्हटलं शेवटचा दिवस आहे आणि करणं झालं नव्हतं, तर निवेदही केलेला होता सकाळी, म्हणजे आमच्या आईंनी केला होता. तर म्हटलं चला आपण जाऊन मग पाया पडून यावं. तर मग आम्ही पाया पडायला गेलो होतो मंदिरामध्ये. तर मंदिरात पण छान दर्शन झालं, पण इथं पाऊस खूपच आहे, त्यामुळं पावसामुळे सगळ्यांना नको नको झाला आहे. जिथं पाहिजे तिथं नाही आहे आणि जिथं नको आहे तिथं खूप पाऊस आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आहे ते. मी इथं ही भाजी बनवलेली, आणखीन मी ओटा पण आवरलेला नाही आहे, तसंच आहे माझं सगळं सामान. तर इथं ही अशी गावरान चिकनची भाजी बनवली आहे मी. तर भाजी खूप छान झालेली आहे. पूर्ण गावरान चिकन आणलं होतं, अख्खी कोंबडी घेतली होती आणि त्यातून मग ही अशी भाजी केलेली आहे, तरी छान आलेली आहे. आणि रस्सा पण खूप सुंदर झालेला आहे असा. तर ही असा म्हटलं चला आखाडी बेत करूया आज. तर ही अशी भाजी केलेली आहे. त्यानंतर इथं चपाती केलेली आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. इथं भात केलेला आहे. माझा पसारा मी आवरलेला नाही आहे, त्यामुळे इथे तुम्हाला सगळं थोडंसं खराब दिसेल. हा भात बनवलेला आहे. तर कसं वाटलं बघा व्हिडिओ, छोटासाच काढून पाहिला, म्हटलं थोडंसं अपडेट राहण्यासाठी. तर कशी दिसते भाजी, आणि छानच आहे, कारण टेस्ट करून बघितली माझ्या भावाने, तर म्हटलं खूप सुंदर, एकदम झकास, झाक काय म्हणतात त्याला, एक काय शब्द असतो बरं त्याला, काय म्हणतात, मला शब्द आठवणं, त्याने तो शब्द वापरला, झाल झाली, नादच खुळा अशी. तर खूप सुंदर झालंय जेवण. तर आम्ही आता जेवणार आहे, पण त्याआधी म्हटलं चला व्हिडिओ काढूया. तर या पण व्हिडिओला नक्की लाईक करा. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट.